श्री स्वामी समर्थ सर्वांना. गावाकडे जायचं होतं, मला रात्री आज निघायचं होतं, म्हणून मग एवढ्या घाईमध्येच चकली बनवायला घेतली होती. आपल्याला कुठं जायचं म्हणजे आपल्या मुलांची नवऱ्याची सगळी सोय करूनच जावी लागते ना, मग सगळं आवरायला घेतलं होतं आणि घरातलं पण सगळं काम आवरून जायचं होतं. फ्रीजमध्ये काय आहे नाही बघायचं होतं, म्हणजे 8-10 दिवस तरी जाणार होते आता मी गावाकडं. मग येईपर्यंत सगळं खराब होऊन जातं ना, आणि ते पण काय बनवत नाहीत, घरी बनवले तर काय थोडासा मसाले भात कधी तर बनवतात. म्हणून म्हटलं मग थोडा चकली पण बनवून ठेवल्या आणि थोड्या चिवडा पण बनवायचा राहिला होता, म्हणजे ते पण थोडंसं आल्यावर खातील जेवणाच्या आधी थोडंसं लागतं ना त्यांना आल्यावर खायला, म्हणून मग थोडं बनवून ठेवा. मग बनवायला घेतलं तर रोजचे काम आवरून घेतले आणि मग चकली खूप छान झाली होती, खायला टेस्टी पण झाली होती. चकली बनवून घेतली आधी. एक किलोचं आणलं होतं प्रमाण, 1-1.5 किलोचं. मग ते चकली बनवून झालं, मग शेव पण बनवायला घेतलं होतं. मला चिवड्यात पण शेव छान लागतो म्हणून थोडं लसूण टाकलं होतं, आणि नुसतं पण खायला येते चिवड्या ह्याचे पोह्यावर हे पण खायला छान लागते ना शेव, म्हणून लसूणी शेव पण बनवून घेतला. 4-5 एडे त्यात चिवड्यात मिक्स करायला घेतले बनवून, आणि 2-3 एडे असं पण ठेवता येतात म्हणलं. मग ते शेव बनवून झालं. शेव बनवून झाल्यावर मग चिवड्याची पण तयारी केली. मग चिवड्याची तयारी करण्यासाठी आधी चुरमुरे मस्त निवडून घेतले. थोडे घाण काय नव्हते, पॅकिंगचे होते चुरमुरे, पण मला थोडीशी धूळ हे निघते ना, थोडं निघालच होतं बघा, ते खाली दिसतंय. मग ते पण निवडून घेतले चुरमुरे पण, आणि शेंगदाणे डाळ परत खोबऱ्याचे काप करून घेतले. परत मक्याचे पोहे तळले होते आधी, मक्याचे पोहे पण आधी तळून घेतले, आणि मग ते डाळ शेंगदाणे सगळं ते पण तळून घेतले, आणि मस्त त्याच्यात मिक्स करायला घेतलं. लसूण पण ठेचून घेतला, तर लसूण ठेचलेला तो पण छान लागतो चिवड्यामध्ये. आणि मग कोथिंबीर पण बारीक मस्त धुवून चिरून घेतली होती कोथिंबीर पण. सर्व असं तळून घेतलं, लाल तिखट मसाला मीठ टाकून सर्व टाकून मिक्स केलं चुरमुऱ्यांमध्ये. आणि मग पुन्हा वरून आधी मला कॅरबॅगमध्ये भरायच्या आधी मग ते शेव पण मिक्स करावं म्हणलं. छोट्या ह्याच्यात काय बसत नव्हतं पातल्यात, म्हणून मग टपातच ओतलं सगळं. आणि टपात सगळं असं मिक्स करून कॅरबॅगमध्ये भरून ठेवलं, आणि थोडंसं गावाकडं पण नेण्यासाठी घेतलं. गावाकडं पण सासरे पण आणि पोरं पण खातात, म्हणून गावाकडं पण थोडंसं घ्यायला घेतलं होतं कॅरबॅगमध्ये घालून. मग ते पण सगळं बॅग पण भरून ठेवली. बॅग हे भरून झाल्यावर मग थोडंसं जास्तच गरमी होती म्हणून थोडंसं लस्सी पिऊन घेतले. जेवण तर झालंच होतं, पण गावाकडं जायची घाई वेगळीच आणि आनंद पण वेगळाच, आणि घरातलं आवरायचं वेगळंच, म्हणून मग जेवण पण गेलं नाही आज, म्हणून मग थोडीशी लस्सी पिऊन घेतली आणि थोडंसं अर्धा-1 तास आराम करून बॅगे भरून ठेवली. आणि मग संध्याकाळी मसाले भातच बनवून म्हणजे आता ते थोडं होतं खायला. सकाळच्या पण 2 चपात्या होत्या, म्हणून मग मसाले भात बनवून घेतला आणि दिवाबत्ती केली. दिवाबत्ती करून झाल्यावर मग नारळ पण खूप छान वापलं होतं. म्हणलं आता ऊन गरमीनं पाणी पण लाटतं ना, नारळाला पण पाणी कमी पडू नये म्हणून ओल्या कपड्यानं असं थोडंसं गुंडाळून ठेवलं नारळाला. आणि मुलाला पण सांगून घेतलं की त्याला रोज पाणी घालत जा म्हटलं, त्याला पण सांगितलं होतं. मग थोडासा भात खाऊन घेतला. मी पण जायची घाई 7-7:30ला घरातून निघायचं होतं, एवढ्या लवकर काही जेवण जात नव्हतं, म्हणून मग थोडासा भात खाऊन घेतला. नंतर गाडीत पण आपल्याला एकटं असलं उतरता येत नाही ना, उतरायला भीती वाटते म्हणून खाऊन घेतलं. आणि असं स्लीपरची मस्त गाडी होती,